नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचं प्रकरण 15 भाग 1D यामध्ये स्वागत करतोय. आपण प्रकरण 15 भाग 1C मध्ये बघितलेलं आहे की डॉक्टर गोविंद गारे यांचे संदर्भ ग्रंथ आणि कोळी समाजाचे निजाम प्रांतातून स्थलांतर या विषयावरती आपण बघत होतो. त्याच्यातलं थोडंसं पार्ट आपण आज बघूया. भाग 1C मध्ये D मध्ये राहिलेलं पार्ट. तर आपण या डॉक्टर गोविंद गारे या प्रकरणामध्ये आपण काय बघतो तर मित्रांनो, आपण बघत होतो की विस्तारित क्षेत्रामध्ये जे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आहेत, तर या लोकांना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र का मिळत नाही. आणि हे बघत असताना आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं त्याला काही कारणं आहेत. त्यामध्ये 24/4/85चं परिपत्रक आहे, त्याच्यानंतर माधुरी पाटलाचं प्रकरण आहे आणि षडयंत्र आहे, आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर गोविंद गारे यांचा संदर्भ ग्रंथ आहे. ज्या काही प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत ते खरं म्हणजे डॉक्टर गोविंद गारे यांच्या संदर्भ ग्रंथामुळे सुरू झालेलं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा आपल्याला व्हॅलिडिटी का मिळत नाही आणि त्याचं पहिलं कारण काय आहे तर डॉक्टर गोविंद गारे यांचा संदर्भ ग्रंथ. म्हणून आपण या संदर्भ ग्रंथासंबंधी एक 8 ते 10 भागामध्ये समजून घेणार आहोत. तर आपल्याला का मिळत नाही तर त्याचं पहिलं कारण आहे तर डॉक्टर गोविंद गारे यांचा संदर्भ ग्रंथ. मित्रांनो, पडताळणी समित्या डॉक्टर गोविंद गारे यांचे संदर्भ ग्रंथ एक स्टँडर्ड रेफरन्स, एक शासकीय प्रकाशन म्हणून वापरत असतात आणि या पुस्तकाचे, या संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपली प्रकरणं अवैध करत असतात. मग अवैध का करत असतात तर डॉक्टर गोविंद गारेने त्यांच्या 2 संदर्भ ग्रंथामध्ये, शासकीय संदर्भ ग्रंथामध्ये बरेचसे मुद्दे चुकीचे लिहिलेले आहे. बरेचसे मुद्दे जाणीवपूर्वक कोळी समाजाचा इतिहास बदलून स्वतःच्या कल्पनेने काही काल्पनिक मुद्दे त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे, जेणेकरून विस्तारित क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारची व्हॅलिडिटी मिळू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या माणसाने बरेचसे मुद्दे ह्या दोन्ही संदर्भ ग्रंथामध्ये चुकीचे लिहिलेले आहेत. म्हणून त्याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्यासाठी अडचणीचे ठरतात त्या मुद्द्यांच्यावरती आपण ह्या 8 ते 10 व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि ह्यासंबंधी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे, 2 व्हिडिओज ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. मग डॉक्टर गोविंद गारेने चुकीचं का लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये काल्पनिक मुद्दे का टाकलेले आहे, वास्तव बाजूला त्यांनी का सारलेलं आहे, तर त्याचं कारण आहे मित्रांनो की डॉक्टर गोविंद गारे आणि त्यांच्यामागे काही राजकीय लोक होते. त्यांचं एक प्रचंड स्वार्थ होतं यामागे की त्या लोकांना म्हणजे असं वाटत होतं 1976 मध्ये क्षेत्रबंधन उठल्यानंतर जे अनुसूचित जमातीमध्ये नव्याने ॲड झाले, खरं म्हणजे नव्याने कोणीच ॲड झाले नव्हते, ऑलरेडी 1950 मध्ये ही लोक अनुसूचित जमातीमध्ये होतेच, परंतु 1956 मध्ये केंद्र शासनाने चुकीच्या पद्धतीने किंवा गैरसमजातून एरिया रिस्ट्रिक्शन लावण्यात आला होता. आणि नंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा 1976 मध्ये एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी समाज हे विशिष्ट एरियामध्येच राहिला पाहिजे असं नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा समाज आहे. असं या लोकांनी त्यांच्या संशोधनातून एक कायदा केले ज्याला आपण एरिया रिस्ट्रिक्शन ॲक्ट 1978 असं म्हणतो.
1976 असं म्हणतो. तर 1976च्या एरिया रिस्ट्रिक्शन कायद्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या विस्तारित क्षेत्रातील आदिवासी जमाती अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आले. परंतु एक 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 1956 ते 1976 मध्ये हे आदिवासी आमदार खासदार ही सगळी लोक अनेक फायदे उठवत होते आणि म्हणून त्यांना असं वाटलं की बाबा ही लोक जर ह्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये जर आले तर आपल्याला त्रासदायक ठरणार आहे, आपलं अनुदान त्यांना सोडून द्यावं लागणार आहे, आपल्यातील आमदार आणि खासदार ह्या लोकांना द्यावे लागणार आहेत आणि आदिवासी विकास विभागावरचा आपला जो काय अधिकार आहे, एक हाती सत्ता आहे, ते सोडून द्यावं लागणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना भागीदारी करून घ्यावं लागणार आहे. हे या लोकांच्या त्या काळच्या राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं, आदिवासी राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी ह्या डॉक्टर गोविंद घारे हे ऑलरेडी तिथं पडताळणी समितीमध्ये अधिकारी होते आणि त्यांनी ठरवलं की यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून यांच्याकडनं काही गोष्टी चुकीचे लिहून घेऊन विस्तारित क्षेत्रातील 1976 नंतर अनुसूचित जमातीमध्ये आलेले सगळ्या आदिवासींना पुन्हा एकदा ह्या अनुसूचित जमातीच्या यादीतून काढून टाकणे, कायमस्वरूपी त्यांना कधीही सवलती मिळू नये अशा पद्धतीने व्यवस्था करणे असं ह्या लोकांनी ठरवलं. आणि मग त्यांच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी चुकीचे लिहून की विस्तारित क्षेत्रातील लोक कसे खोटे आहेत, बोगस आहेत, गैर आदिवासी आहेत, जातचोर आहेत, हे त्यांनी त्याच्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला. त्या दोन्ही पुस्तकातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मग या लोकांना हळूहळू पुन्हा एकदा बाजूला काढण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. आणि म्हणून त्याच प्रयत्नातून डॉक्टर गोविंद घारेंचे हे 2 पुस्तक तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चुकीचे मुद्दे आहेत, काल्पनिक मुद्दे आहेत, अगदी मानवशास्त्रज्ञांच्या विरोधामध्ये मुद्दे आहेत, इतिहास बदलून लिहिलेले मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांच्यावरती आपण बघतो. म्हणून डॉक्टर गोविंद घारेंनी चुकीचं का लिहिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ह्या आदिवासी भागातील लोकांना शासनाचं अनुदान वापरायचं होतं, पूर्णपणे अनुदान वापरायचं होतं, संपूर्ण आमदारकी खासदारकी त्यांच्याकडेच घ्यायचे होते आणि आदिवासी विकास विभागावरती स्वतःचं सत्ता कायमस्वरूपी स्थापित करायचं होतं, त्याच्यामध्ये कुणालाही त्यांना घ्यायचं नव्हतं. म्हणून ह्या लोकांनी एक षडयंत्र रचला आणि ते पहिलं काम केले डॉक्टर गोविंद घारेंच्याकडनं पुस्तक लिहून घेणे, चुकीचे संदर्भ ग्रंथ लिहून घेणे. आणि या माणसाकडनं पुस्तक लिहून घेऊन त्यांनी त्याला महाराष्ट्र शासनावरती दबाव आणून तर त्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे शासन प्रकाशित संदर्भ ग्रंथ असं ते वापरायला लागले, स्टँडर्ड रेफरन्स म्हणून ते वापरायला लागले आणि त्या संदर्भ ग्रंथ प्रांतांना, तहसीलदारांना म्हणा, पडताळणी समित्यांना म्हणा, ते रेफरन्स म्हणून वापरायला द्यायला लागले. आणि याच्यातून आपल्याला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणे बंद झाले आणि वैधता प्रमाणपत्र मिळणे बंद झाले. मग हे डॉक्टर गोविंद घारेंनी काय लिहिलेले ह्या मुद्द्यामध्ये तर आपण बघितलं की पहिला मुद्दा जो आहे भाग 1C मध्ये आपण सुरुवात केलेली आहे. पहिला मुद्दा असा होता त्याचा की महादेव कोळी म्हणजे इथेनोग्राफिकल नोट्स ऑन दी ट्राइब्स ऑफ महाराष्ट्र 1978 मध्ये डॉक्टर गोविंद घारेंनी लिहिलेलं आहे, महादेव कोळी डू नॉट शो एनी ॲफिनिटी विथ कोळी कास्ट और विथ एनी अदर कोळी ग्रुप असं म्हटलेलं आहे. म्हणजे महादेव कोळ्यांचं आणि कोळी जातीचं काही संबंध नाही किंवा इतर कोळ्यांचा काही संबंध नाही असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून पडताळणी समित्या, प्रांत किंवा शासन ह्या सगळ्यांचा असा ग्रह झाला की बाबा हे महादेव कोळी वेगळेच आहेत आणि ह्या बाकीचे कोळी जे आहेत ते वेगळेच आहेत, यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही असा या प्रत्येकांचा ग्रह या माणसाने करून ठेवला
अशा पद्धतीचं लिखाण करून. त्याच्यानंतर त्यांनी दी ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र 1982 मध्ये या संबंधी असं म्हटलेलं आहे, इन फॅक्ट दी महादेव कोळीज अँड अदर ग्रुप्स ऑफ कोळी कास्ट दे आर सोशली, कल्चरली अँड इथिनिकली डिफरंट अँड दे डिनाय इंटरमॅरेजेस. पुन्हा दुसऱ्या संदर्भ ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा प्रत्यक्षात वास्तवामध्ये महादेव कोळी आणि इतर कोळी जे आहेत यांच्यामध्ये सामाजिक, कल्चरल, सांस्कृतिक आणि वांशिक अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे संबंध नाही आणि ह्या लोकांच्यामध्ये लग्न होत नाही असं त्या माणसाने लिहून ठेवलं. म्हणून ह्या दोन्ही संदर्भ ग्रंथावरनं बरेचशा लोकांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना वाटायला लागलं की ही महादेव कोळी वेगळे आहेत आणि ही इतर कोळी वेगळे आहेत. आणि म्हणून इतर कोळ्यांना प्रमाणपत्र मिळणे बंद झाले, वैधता प्रमाणपत्र मिळणे बंद झाले आणि शासन, सचिव किंवा मंत्रालयामधले सगळ्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना वाटायला लागलं की ही लोक वेगळीच आहेत आणि ही लोक वेगळे आहेत. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. आपण त्याच्यावरती मागच्या वेळी थोडाफार डिस्कशन केलेलं आहे. तर लक्षात घ्या की या माणसाचं म्हणणं आहे की महादेव कोळी आणि कोळीमध्ये संबंध नाही आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक ह्याचं कुठलेही संबंध येत नाही आणि ह्यांच्या चालीरीती, रूढी, परंपरा वेगळे आहेत आणि यांच्यामध्ये रक्त नाते नाही, रक्ताचा संबंध नाही, आप्तभाव नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ॲफिनिटी जुळत नाही असं ह्या माणसाने वारंवार त्या दोन्ही संदर्भ ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. तर यासंबंधी आपण 1C मध्ये बघितलं होतं. आज थोडक्यात रिव्हिजन करू. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं. एक तर लक्षात घ्या, त्या माणसाने कोळी आणि महादेव कोळ्यांचे संबंध नाही असं म्हटलेलं, पण त्या माणसाला हे समजलं नाही की कोळी म्हणजे विशिष्ट जात नाही किंवा जमात नाही. कोळी एक जेनरिक टर्म आहे. कोळी एक सर्वसामान्य बोलीभाषा आहे. त्यामुळे कोळी म्हटल्यानंतर असं विशिष्ट जाती किंवा जमाती असं होत नाही. कोळी, महादेव कोळ्यांना सुद्धा कोळी म्हटलं जातं, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी यांना सुद्धा फक्त कोळीच म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर ज्या जातीमध्ये आहेत म्हणजे सोनकोळी, मच्छीमार कोळी, आगरी कोळी, ख्रिश्चन कोळी, वैती कोळी, खारवा, खारवी, पाणकोळी किंवा खानदेश कोळी, चुंबळे कोळी, ही जी लोक आहेत ना की त्यांना सुद्धा कोळीच म्हटलं जातं. म्हणून कोळी म्हणजे फक्त एक जात आहे असं नाही, अनेक जातींचा किंवा सर्व कोळ्यांना एकत्रितपणे कोळी असं म्हटलं जातं. त्यामुळे हा ST मधला आहे का OBC मधला कोळी आहे हे क्लिअर होत नाही. म्हणून त्याचं जे म्हणणं आहे ना कोळी आणि महादेव कोळ्यांच्यामध्ये संबंध नाही, अतिशय चुकीचं आहे. कारण कोळी म्हणजे विशिष्ट जात किंवा विशिष्ट जमात नाही. हां, तुम्ही जर म्हटलं असताना की ढोर कोळी आणि महादेव कोळ्यांचा संबंध नाही, तुम्ही जर म्हटलं असतं मल्हार कोळी महादेव कोळ्यांचा संबंध नाही, सोनकोळी आणि महादेव कोळ्यांचा संबंध नाही, मग त्याला थोडाफार अर्थ प्राप्त झाला असता. पण फक्त कोळी आणि महादेव कोळ्यांचे संबंध नाही हा कधीच वाक्य सत्य ठरत नाही, खरं ठरत नाही. कारण कोळी एक जेनरिक टर्म आहे. कोळी एक जेनरिक टर्म आहे, हा तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की भले कोळ्यांच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत, अगदी 50-60 असे वेगवेगळे नावं आहेत. त्यांना प्रकार म्हणता येत नाही. प्रकार मुख्य एक महादेव कोळी, मल्हार कोळी आणि ढोर कोळी आणि सोनकोळी असे 4 प्रकार आहेत आणि त्याचे वेगवेगळे नावं आहेत. अशी जर नावं बघितलं तर 50 ते 60 नावं आहेत. सिनोनॉमस ज्याला आपण म्हणतो, समानार्थी शब्द असं आपण म्हणतो, नावं आहेत. तर 50 ते 60 जरी समानार्थी शब्द असले, विविध नाव असले तरी सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या की मानववंशशास्त्रज्ञांनी किंवा सामाजिक शास्त्रज्ञांनी किंवा अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या कोळी हा एकच झाडाची वेगवेगळे फांदे आहेत. म्हणून यांच्यामध्ये संबंध नाही असं नाही. हां, आज फांदे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेले आहे,
परंतु त्यांचं मूळ जे आहे मूळ एकच आहे. म्हणून यांच्यामध्ये कशाची संबंध नसेल, व्यावसायिक संबंध नसेल, सांस्कृतिक संबंध नसेल किंवा आणखीन इतर संबंध नसेल, परंतु त्यांचा आप्तभाव जुळत नाही, त्यांच्यामध्ये ॲफिनिटी नाही किंवा त्यांच्यामध्ये रक्त नातं नाही किंवा वंशिक संबंध नाही, असं म्हणणं पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. चुकीचं असं नाही, मूर्खपणाचं आहे. कारण का तर ह्या सगळे कोळी जे आहेत ह्या सगळे कोळी एकच पूर्वजापासून तयार झालेले आहेत, एकच बीपासून हे सगळी तयार झालेले आहेत. आणि याचे कारण मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं. हे सगळ्यांची रक्त एकच कसं आहे, सगळ्यांच्यामध्ये आप्तभाव किंवा ॲफिनिटी कशा पद्धतीने जुळतोय याबाबत मी देत असताना एक 2 महत्त्वाचे उदाहरण दिलं होतं. ते म्हणजे ह्या सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत. प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे कोळींची पूर्वज ही वाल्मिकी ऋषी आहेत, महर्षी वाल्मिकी आहेत. महर्षी वाल्मिकीपासूनच हे संपूर्ण कोळी समाज तयार झालेला आहे असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामुळं जर तुमचे वंशज एकच असेल तर तुम्ही सगळे एकच आहे हे तुम्ही लक्षात घ्या, बी एकच आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे आप्तभाव जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही, रक्त नाते जुळत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक कोळी 11व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत हे एका विशिष्ट जागेवरून मायग्रेट झालेले आहे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये पसरलेले आहे. तर काही जिल्ह्यांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेट पॉप्युलेशनमध्ये आहे, दाट वस्तीमध्ये राहतोय, काही जिल्ह्यांच्या मध्ये स्प्रेड झालेले पसरलेले आहे. परंतु 11व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत ही लोक निजामच्या प्रांतातून, निजामच्या स्टेटमधून म्हणजे हैदराबाद स्टेटमधून, म्हणजेच पूर्वी मराठवाडा, खानदेश आणि बेरार या प्रांतातून हा संपूर्ण कोळी समाज मायग्रेट झालेला आहे, स्थलांतरित झालेला आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा राहत आहे. मग जर ही कोळी समाज जर एकच घरातून बाहेर पडला असेल तर याचा अर्थच असं मित्रांनो, तर यांच्यामध्ये आप्तभाव जुळतोय, ॲफिनिटी जुळतोय, हे सगळी एकच आहे. आज जरी ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राहत असतील, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये राहत असतील, तरीसुद्धा काय आहे, ही एकच घरातनं बाहेर पडलेली लोक आहेत आणि म्हणून यांचं रक्त एकच आहे. त्यामुळं वंशज एकच आहेत, एकच घरातनं ही लोक बाहेर पडलेले आहे. त्यामुळं जो गोविंद घारे म्हणतोय की बाबा यांच्यामध्ये वांशिक संबंध नाही, रक्त नाते नाही, ॲफिनिटी जुळत नाही, आप्तभाव जुळत नाही असं जे म्हणतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि याच त्याच्या लिखाणामुळं काय झालेलं आहे की आपल्याला व्हॅलिडिटी मिळत नाही. ओके, तर हे आपण बघत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं की बाबा आप्तभाव जुळत नाही, आप्तभाव जुळतोय ह्याचं जे काय कारण आहे, पहिलं कारण जे आहे ते कारण किंवा पुरावा देत असताना मी महर्षी वाल्मिकींचे वेगवेगळे संदर्भ ग्रंथातील पुरावे मी दिलो होतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं दी ओरिजिनल इनहेबिटंट्स ऑफ भारतवर्ष असं एक 1893चं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं दी कोळीज हॅव अमंग द ट्रेडिशन अकॉर्डिंग टू विच दे आर द डिसेंडंट्स ऑफ फेमस वाल्मिकी दी पोएट ऑफ रामायणा. 1893ला त्यांनी लिहिलेले कोळी जे आहेत ते कोळी फेमस वाल्मिकी म्हणजे रामायणचे जे लेखक आहे वाल्मिकी, तर त्यांचे हे सगळे डिसेंडंट्स आहेत म्हणजे वंशज आहेत असं लिहिलेलं आहे. मी पुन्हा पुन्हा हे सगळं वाचून दाखवणार नाही कारण आपल्याला आज नवीन पुरावे बघायचे आहेत. त्याच्यानंतर GS गुरेने सुद्धा तेच म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर मी सांगितलं होतं गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी पुण्याचं पार्ट 3 मध्ये 1885 मध्ये तेच म्हटलेलं आहे किंवा पुण्यामधले जे काही महादेव कोळी किंवा कोळी समाज आहे, कारण हे सगळी लोक काय आहेत तर वाल्मिकींचेच वंशज आहेत असं पुण्याच्या गॅजेटरीमध्ये म्हटलेलं आहे. अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. तर अहमदनगरच्या गॅजेटरीमध्ये काय म्हटलेलं आहे मी सांगतो. दी कोळीज क्लेम देअर मिथिक फाउंडर वाल्मिकी
दी ऑथर ऑफ द रामायण. अहमदनगरमधले कोळी असं दावा करतात की बाबा आम्ही वाल्मिकीच्या वंशज आहोत. आणि इथं कोल्हापूरचं गॅजेटियर जर तुम्ही बघितलं 1882ला लिहिलेलं आहे, तर 1882च्या कोल्हापूरच्या गॅजेटियरमध्ये सुद्धा तेच म्हणलेलं आहे. आता कोल्हापूर हा बिगर आदिवासी जिल्हा समजला जातो, अहमदनगर आदिवासी जिल्हा समजला जातो. अहमदनगरमध्ये आपण बघितलं की कोळी तिथले क्लेम करतात की आम्ही वाल्मिकीचे वंशज आहोत. आणि कोल्हापूरमध्ये काय म्हटलेलं बघा की कोळी बरोबर ऑर फेरर आर रिटर्न्ड ॲज नंबरिंग 6240 अँड ॲज फाउंड ऑल ओव्हर द स्टेट दे क्लेम डिसेंडंट फ्रॉम द सेज वाल्मिकी द रिप्युटेड ऑथर ऑफ रामायण. कोल्हापुरातील कोळीसुद्धा क्लेम करतात, अहमदनगरमधल्या कोळीसुद्धा क्लेम करतात. काय क्लेम करतात तर आम्ही जे रामायणमधलं जे लेखक आहे वाल्मिकी, तर त्यांचे आपण वंशज आहोत. बरोबर, त्यांचे आम्ही वंशज आहोत. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की कोल्हापुरातलं म्हणजेच आदिवासी भाग सोडून जे बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये जी काही कोळी लोक राहतात, तर त्यांचं सुद्धा वंशज हे वाल्मिकीच आहे. आणि आदिवासी भागामध्ये जी काही कोळी राहतात त्यांचं सुद्धा वंशज जे आहेत हे वाल्मिकीचे आहेत. म्हणून सगळ्या कोळ्यांचे, महाराष्ट्रातील प्रत्येक कोळ्यांचे वंशज हे वाल्मिक आहे. याचा अर्थ सगळ्यांच्यामध्ये जे रक्त सळसळतो ना, हा सगळं रक्त हे वाल्मिकी ऋषींच्या पासून आलेले आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला आप्तभावाचे पुरावे देत असताना दुसरा पुरावा मी काय दिला होतो, महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी काही कोळी आहेत ती सगळी कोळी निजामच्या प्रांतातून स्थलांतरित झालेले आहे. एकच घरातून, एकच डोंगरातून ही सगळी लोक बाहेर पडलेले आहे, हे आपण बघितलं होतं. आणि ह्याचे पुरावे देत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा ही कोळी लोक ही मूळ डोंगरे आहेत, डोंगरामध्ये राहतात, वंश परंपरागत त्यांचं घरच डोंगर आहेत. महादेव घाटामध्ये, महादेव हिलमध्ये किंवा बालाघाटामध्ये हे राहत होते. आणि या लोकांनी अगदी 1100 पासून 1400 शतकापर्यंत, जास्त करून ती मायग्रेट झाले 1300 शतकाच्या मध्ये. बरोबर, 1300 शतकाच्या एंडला आणि 1400 शतकाच्या सुरुवातीला जास्त करून हे मायग्रेट झाले. ते मुसलमान लोकांच्या हल्ल्यामुळं किंवा त्यांच्याकडनं त्रास होत असल्यामुळं ते तिथून निजामच्या प्रांतातून ते महाराष्ट्रामध्ये पसरले. बालाघाटच्या डोंगरातून मग सह्याद्री पर्वताकडे आले. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं काही कुटुंब प्लेनमध्ये आले, सपाट भूभागावरती आले, काही कुटुंब डोंगरावरती राहिले. तर या पद्धतीने 1300 आणि 1400 शतकामध्ये जास्त करून हे मायग्रेट झाले आणि ठिकठिकाणी राहायला लागले. आणि जे भूभागावरती राहायला लागले तर ती म्हणजे मल्हार कोळी, आणि मल्हार कोळी म्हणा किंवा त्यांना तुम्ही पानभरे कोळी म्हणा, चुंबळे कोळी म्हणा, कुनम कोळी म्हणा, ही लोक. आणि त्याचबरोबर ढोर कोळी, कोलचा, कोलघा, कबेर कोळी किंवा आपणच त्यांना टोकरे कोळी म्हणतो, टोकरे कोळी, ही लोक काय केले, डोंगरामध्ये न जाता हे सपाट भूभागावरती आले आणि वेगवेगळे कामं करायला लागले. आणि त्याचबरोबर सपाट समुद्रकिनारे काही लोक गेले, काही कुटुंब समुद्रकिनारे स्थलांतरित झाले, ज्याच्यामध्ये आपण सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, मांगेला, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी हे आपण म्हणतो. तर ही लोक समुद्रकिनारे गेले. आणि काही पुन्हा एकदा त्या महादेवाच्या डोंगरातून किंवा बालाघाटातून निजामकडनं हे आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सह्याद्री जे पट्टा आहेत तर सह्याद्रीच्या डोंगरावरती राहायला लागले. आणि मग नंतर याच्यातली म्हणजे 1600 ते 1700 शतकामध्ये ह्याच्यातली पुन्हा बरेचसे लोक वेगवेगळ्या कारणाने, आता मी हे कारण सविस्तर सांगत नाही, वेगवेगळ्या कारणाने हे डोंगरामध्ये राहणारे जी लोक होते, ज्यांना आपण महादेव डोंगर कोळी म्हणतो, तर ही लोक त्याच्यापैकी जवळपास 80 ते 85% लोक पुन्हा हळूहळू वेगवेगळ्या कारणाने
म्हणजे त्या राज्यांच्या सैन्यामध्ये सैनिक म्हणून किंवा आणखीन काही पोट भरण्यासाठी किंवा आणखीन काय तिथं त्यांचं काही उदरनिर्वाहाची व्यवस्था होत नसल्या कारणाने ते हळूहळू सपाट भूभागावरती यायला लागले. आणि म्हणून काही महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा राजकोळी ही लोक काही प्रमाणामध्ये म्हणजे एक 10 ते 20% लोक हे डोंगरामध्ये राहिले आणि त्याच्यातलं 80 ते 85 90% म्हणा ही लोक हळूहळू सपाट भूभागावरती राहायला लागले. म्हणून काही महादेव कोळी अजूनसुद्धा डोंगरामध्ये राहतात, तर काही महादेव कोळी म्हणजे मॅक्झिमम महादेव कोळी ही लोक काय करतात की सपाट भूभागावरती राहतात. अशा पद्धतीने हे सगळं एकच घरातून निघालेली लोक हे विस्कळीत झाले, ठिकठिकाणी राहायला लागले आणि त्यांना वेगवेगळे नावं पडले, त्यांचं वेगवेगळे कामावरनं वेगवेगळे नावं पडले. हे आपण बघत होतो. तर हैदराबादमधून स्थलांतरित झाल्याबाबत किंवा मूळ ही लोक डोंगरी असल्याबाबत मी अनेक पुरावे मागच्या वेळी दिलो होतो. त्याच्यामध्ये दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ऑफ भारतवर्ष ह्या पेज नंबर 133 वरती काय म्हटलेलं आहे, दी कोळीज अपियर ओरिजिनली ॲज अ माउंटेनियर्स बट आफ्टरवर्ड्स डिसेंडिंग टू दी प्लेन्स सम सेटल्ड डाऊन ॲज अग्रिकल्चरिस्ट while many others settling the seashore become fishermen or sailors. तर कोळी मुळात हे काय आहे, ओरिजिनली माउंटेनियर्स हे डोंगरी आहेत, डोंगरामध्ये राहणारे लोक आहेत, परंतु काही कारणाने ही लोक डिसेंड झाले, खाली उतरले आणि काही लोक प्लेनमध्ये राहायला लागले आणि काही लोक समुद्रकिनारी राहायला लागले, तर काही लोक थोड्या प्रमाणामध्ये काय झालं डोंगरी भागामध्येच राहायला लागले. असं काय 1893ला या पुस्तकामध्ये म्हटलेले ओरिजिनल इनहिबिटंट्स ह्या पुस्तकामध्ये. त्याच पद्धतीने मी तुम्हाला एकच वाचून दाखवतो. महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणून आहे, त्याच्यामध्ये 1924ला प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोळीबद्दल सांगत असताना निजामच्या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरील महादेव व बालाघाट हे यांचे मूळ वस्तिस्थान असावे. तेथून ते पुण्याकडे येऊन तिकडून कोकणात पश्चिम व उत्तर भागाकडे 14व्या शतकाचे सुमारास पसरले. बरोबर. तर ह्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणून एक शासकीय प्रकाशन, ऑथेंटिक प्रकाशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा निजामच्या पश्चिम सरहद्दीवरती ही सगळे महादेव डोंगर आणि बालाघाट डोंगरामध्ये ही लोक राहत होते आणि 1400 शतकाच्या सुमारास तर ही लोक काय झाले स्थलांतरित झाले, महाराष्ट्रामध्ये आले आणि ते वेगवेगळे ठिकाणी, काही कोकणात राहिले, काही पुण्यामध्ये राहिले, काही पश्चिमकडे गेले, काही उत्तरकडे गेले. बरोबर. असे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही लोक पसरले असं ह्या ज्ञानकोशामध्ये 1924मध्ये लिहिलेलं आहे. हा सगळं आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. त्यानंतर आणखीन बरेचसे पुरावे आपण बघितलो होतो. इंडियन इल्युस्ट्रेटेड ॲटलस ऑफ ट्रायबल वर्ल्ड म्हणून एक पुस्तक आहे. म्हणजे हे जे ॲटलस आहे एक संशोधनाचे ॲटलस आहे. तर ते कोणाचं आहे, तर हे आहे अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता म्हणजे भारताचं एक मानवशास्त्रज्ञांचं संशोधन केंद्र आहे. तर या संशोधन केंद्राने प्रकाशित केलेले त्यांचं जे काय ॲटलस आहे, पुस्तक आहे, संदर्भ ग्रंथ आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की बाबा महादेव डोंगरातून, निजामच्या महादेव डोंगरातून किंवा बालाघाटातून हे सगळे कोळी स्थलांतर झाले आणि महाराष्ट्रामध्ये आले. बरोबर. मी एक फक्त ते वाचून दाखवतो कारण महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. एन्थोन मेन्शन्स दॅट दी महादेव हिल्स आर दी होमलँड ऑफ कोळी महादेव्स. बरोबर. गुरे इज ऑल्सो ऑफ द सेम ओपिनियन अँड फर्दर स्टेट्स दॅट महादेव कोळीज डिराईव्ह देअर नेम फ्रॉम दी महादेव हिल्स. बरोबर. तर हे काय म्हटलं जातं, महादेव कोळी हे महादेवाच्या डोंगरातून आलेले आहेत, महादेवाच्या डोंगरामध्ये ही लोक राहत होते आणि म्हणून त्यांनी काय केलं, महादेव कोळी असं ते नाव पडलं वगैरे वगैरे ह्या माणसाने सांगितलं किंवा ह्या संदर्भ ग्रंथामध्ये लिहिलं गेलेलं.
त्याच पद्धतीने हे सगळं निजामचे बालाघाट, निजामचे महादेव डोंगर हे प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. मी मागच्या वेळेस सखोलमध्ये बोललो, द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे, बरोबर, एन्थोविन व्हॉल्यूम 2 1922चं, ह्याच्यामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. मी फक्त नाव वाचून दाखवतो. त्यानंतर महादेव कोळी GS गुरे 1963, त्यामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. त्यानंतर गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी अहमदनगर, त्याच्यामध्ये सुद्धा तेच म्हटलेले की अहमदनगरमधली जी काही कोळी आहेत हे सगळे निजामच्या प्रांतातूनच आलेले आहे आणि ही लोक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पसरलेले आहे. त्याच्यानंतर गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी ठाणा, ठाणा म्हणजे ओरिजिनल महादेव कोळ्यांचं जिल्हा असा समजला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेच म्हटलेले आहे, निजामच्या महादेव डोंगर आणि बालाघाटातूनच इकडली लोक आलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की सोलापूरमध्ये कसे लोक आले. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की पैठणवरनं महादेव कोळी आले होते. पैठण म्हणजे औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद जिल्हा म्हणजेच निजामचं प्रांत होतं त्यावेळी. म्हणून सोलापूरमध्ये सुद्धा जी काही महादेव कोळी आले हे सगळे कुठून आले तर निजामच्या प्रांतातून आले आणि प्लस तिथं मूळ सुद्धा महादेव कोळी राहत होते. जेव्हा मी सोलापूरबद्दल मी जेव्हा बोलेन त्यावेळी तो विषय एकदम आपण डिटेलमध्ये घेऊ. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की निजामच्या प्रांतामध्ये म्हणजेच मराठवाडा, निजामचा प्रांत म्हणजे आजचं मराठवाडा, आजचं बेरार, आजचं खानदेश हा निजामच्या प्रांतामध्ये होता पूर्वी. हैदराबाद स्टेटमध्ये पूर्वी होता इंग्रज काळामध्ये. मग तिथं काय म्हटलेलं बघा की बाबा निजामच्या प्रांतामध्ये म्हणजेच औरंगाबादबद्दल त्यांनी काय म्हटलेलं आहे की औरंगाबादमध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळीच राहतात असं म्हटलेलं आहे. ओके, की मी वाचून दाखवतो थोडंसं. A group of cultivators and fishermen of mixed descent numerous in Warangal and Aurangabad district. The Kolis are divided into several endogroup sub-tribes, but only two of these, for example, Mallar Koli and Mahadev Kolis, are to be found in these dominions. म्हणजे हैदराबाद स्टेटबद्दल लिहित असताना म्हणजेच औरंगाबादबद्दल म्हणजेच मराठवाडाबद्दल लिहित असताना ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. तसं कोळींच्या मध्ये बरेचसे सब कास्ट आहेत, सब ट्राइब्स आहेत, परंतु औरंगाबादमध्ये मात्र फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात असं ह्या ठिकाणी म्हटलेले हे आपण बघितलं होतं. तर इथपर्यंत मित्रांनो भाग 1C मध्ये आपण बघितलं होतो. तर आज आपण बघू की भाग 1D मध्ये राहिलेले पुरावे आपण बघू की अजून असे काय पुरावे आहेत आणि मग याच्यामध्ये डॉक्टर गोविंद गारेंचं काय म्हणणं आहे आणि गोविंद गारेंनी हे कोळींचं मायग्रेशन बद्दल काय लिहिलेलं आहे आणि कशा पद्धतीने या समाजाचा फसवेगिरी केलेला आहे आज आपण आजच्या भाग 1D मध्ये समजून घेऊ. तर मित्रांनो एक रिसर्च थेसिस आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे कॅप्टन मॅकेंटिश recorded his opinion that a number of Madhav Kolis arrived from Balaghat and the Madhav Hills, which are situated in the northwest of Berar. बरोबर. The legend is supported by many Madhav Koli folk songs and tales where the word Balaghati appears frequently and denotes that they came from Balaghat area. According to their own account, the Mahadev Kolis first settlement was in Goda Valley to the north of Pune, and from this they spread north through Ahmednagar to Nashik. This is supported by the fact that most of the important family deities and clan deities असं आपण म्हणतो त्याला
clan deities are located in the Goda Valley and nearby Junnar, and people still look to it as their place of original settlement. मी सगळे शब्दनशब्द वाचत नाही कारण व्हिडिओचं लेंथ वाढायला नको. तर मित्रांनो, या रिसर्च संशोधन किंवा रिसर्च थेसिसमध्ये काय म्हटलेलं आहे की कॅप्टन मॅकेंटिसच्या म्हणण्यानुसार, बरोबर, कॅप्टन मॅकेंटिसच्या म्हणण्यानुसार ही जी महादेव कोळी आहेत आज महाराष्ट्रामध्ये जे राहतात, तर ही लोक महादेव डोंगर आणि बालाघाटमधून स्थलांतरित झालेले आहे. आणि ही बालाघाट किंवा महादेव डोंगर कुठं आहेत तर नॉर्थ वेस्ट ऑफ बेरार प्रांतामध्ये आहेत. बेरार प्रांत म्हणजेच हैदराबाद स्टेट, त्या काळचा हैदराबाद स्टेट. आणि पुढं काय म्हटलेलं आहे, ही लोक तिथून मायग्रेट झालेले आहेत, महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. मग ह्याला सपोर्ट काय, ह्याचा पुरावा काय, तर तो काय महत्त्वाचं म्हणतो बघा. द लिजेंड इज सपोर्टेड बाय मेनी महादेव कोळी फोल्क सॉंग्स अँड टेल्स वेअर द वर्ड्स बालाघाटी अपियर्स फ्रिक्वेंटली अँड डिनोट्स दॅट दे केम फ्रॉम द बालाघाटी एरिया. तर ही जी काय महादेव कोळी आहेत, तर त्यांचं जे काही लोकगीत आहेत, तर त्यांची लोकगीतमध्ये किंवा त्यांच्या दंतकथामध्ये किंवा त्यांच्या पारंपरिक सांगण्यामध्ये बरेच वेळा बालाघाट हे शब्द येत असतात. त्यांच्या लोकगीतामध्ये बालाघाटी असं ते म्हणत असतात. म्हणजेच ही लोक बालाघाटातून स्थलांतरित झालेले आहेत. ह्याला ते स्ट्रॉंग प्रूफ आहे. ओके. आणि त्याच्यानंतर याच लोक असं सांगतात, अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट, ते स्वतः असं म्हणतात की दी महादेव कोळीज फर्स्ट सेटलमेंट वॉज इन गोडा व्हॅली टू दी नॉर्थ ऑफ पुणा. तर ते स्वतःच म्हणतात की बाबा आमचं पहिलं जे काय सेटलमेंट झाला, म्हणजे आम्ही पहिलं जे वास्तव केलो, तर ते कुठं राहिलो तर गोडा व्हॅली, पुण्याजवळ, पुण्याच्या उत्तरेकडं जी गोडा व्हॅली म्हणून आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा आलो आणि तिथं आम्ही सेटल झालो. अँड फ्रॉम दिस दे स्प्रेड नॉर्थ थ्रू अहमदनगर टू नाशिक. त्या पुण्यामध्ये पहिला सेटलमेंट झाले त्यांचे आणि तिथून पुढं ते अहमदनगर ते नाशिक अशा पद्धतीने ते स्प्रेड झाले, पसरले गेले. दिस इज सपोर्टेड बाय द फॅक्ट दॅट मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट फॅमिली डिटेल्स अँड क्लान डिटेल्स आर लोकेटेड इन दी गोड व्हॅली अँड देअर बाय जुन्नर अँड पीपल स्टील लुक टू इट ॲज देअर ओरिजिनल सेटलमेंट. मग ही लोक पुण्यामध्ये पहिल्यांदा सेटल झाले हे कशावरनं, तर तिथं त्याने म्हटलेलं आहे की ह्या लोक काय करतात, अजूनसुद्धा त्यांचे जे काय देवदेवता आहेत, त्यांची वंश परंपरागत जी देवदेवता आहेत, अजूनसुद्धा त्या पुण्याजवळ किंवा जुन्नरजवळ त्यांची पारंपरिक वंश परंपरागत देवदेवता तिथं आहेत. आज भले जरी ही लोक ठिकठिकाणी पसरले असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नंतर पसरले असतील, तरीसुद्धा त्यांची अजून मूळ देवदेवता त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी अजूनसुद्धा ती लोक जात असतात, बरोबर, असं म्हटलेलं आहे. आणि ओके, आणि ते अजूनसुद्धा काय म्हणतात की जुन्नर पीपल स्टील लुक, अजूनसुद्धा ते मानतात की बाबा आमचं जे काही ओरिजिनल सेटलमेंट आहे ते पुणा आहे, पुण्याच्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा, आमचे पूर्वज पहिल्यांदा तिथं आले होते. ओके. तर हे तुमच्या लक्षात आलं की बाबा हे हैदराबादमधून आले, पुण्यामध्ये पहिल्यांदा राहिले आणि पुण्यामध्ये तिथं त्यांचे देवदेवता वगैरे ते बनवले पूर्वीच्या काळी आणि नंतर हळूहळू अहमदनगर ते नाशिकपर्यंत ती लोक स्प्रेड झाले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काही ठिकाणी ते घनदाट वस्तीमध्ये राहिले, काही ठिकाणी मग डिस्पर्स झाले, एक दोन कुटुंब बाहेर पडले, असा त्याचा अर्थ होतो. ओके. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, कुलाबा हे जे आदिवासी जिल्हे आपण म्हणतो, तर ह्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आज जे महादेव कोळी राहतात किंवा डोंगर कोळी राहतात, तर ही लोक तिथले मूळ निवासी नाही, तिथले पहिल्यापासून राहणारी ही लोक नाही आहे. तर ही लोक जे आहेत हे मराठवाड्यामधून, बेरार प्रांतातून किंवा तुमच्या हैदराबाद स्टेटमधून
खानदेशमधून ही लोक स्थलांतरित झालेले आहे. तिथले मूळ रहिवासी नसून ती लोक स्थलांतरित झालेले हे प्रत्येक ठिकाणी असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हे लक्षात घ्या. त्यानंतर हे सेम वाक्य काय म्हटलं बघा, ट्रान्झॅक्शन्स ऑफ दी बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी फ्रॉम 1836 to 1838 बॉम्बे अमेरिकन मिशन प्रेसमध्ये हा पब्लिश झालेलं पुस्तक आहे. 1884ला पब्लिश झालेलं आहे ट्रान्झॅक्शन्स ऑफ दी बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी म्हणून. तर या संदर्भ ग्रंथामध्ये शासकीय ॲक्च्युली संदर्भ ग्रंथ इंग्रज काळातलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं पुन्हा एकदा मराठीमध्ये मी त्याचा अर्थ सांगतो की महादेव कोळी जमातीचे मूळ वस्तीस्थान निजामच्या पश्चिम भागाकडील बालाघाट किंवा महादेव डोंगराच्या रांगामध्ये आहेत, याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तेथूनच ते 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले, पश्चिमेकडे स्थलांतरित झाले, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले. आणि इथं सर्वात महत्त्वाचं एक वाक्य त्यांनी काय म्हटलेलं आहे की 1300व्या शतकापूर्वी, बरोबर, 1300व्या शतकापूर्वी त्यांचं वास्तव्य जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र व कोकणात आढळत नाही. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बरोबर, आणि पुणे, ओके, आणि त्यानंतर कोकण, बरोबर, जुन्नर, हे सगळ्या म्हणजे जिथं म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये म्हणा, म्हणजे मराठवाडा, खानदेश आणि बेरार सोडलं तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज जे तुम्हाला महादेव कोळी दिसतात तर यांचं अस्तित्व 1300व्या शतकापूर्वी इथं नव्हते. म्हणजे याचा अर्थ 1300व्या आणि 14व्या शतकामध्ये ही लोक जास्त करून म्हणजे मॅक्झिमम बहुसंख्येने ही लोक काय झालेले आहे, मायग्रेट झालेले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा अर्थच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज जे महादेव कोळी आहेत ते हे ओरिजिनल जे महादेव कोळी समजलं जातं म्हणजे हैदराबाद स्टेट, तिथून ही लोक सगळे आलेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर दी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ निजाम्स डोमिनोन्स म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 1920ला लिहिलेलं आहे. आणि हे कोणी लिहिलेलं आहे, सय्यद सिराज उल हसन, पेज नंबर 332 वरती आहे. सय्यद सिराज उल हसन या व्यक्तीने दी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ निजाम्स डोमिनोन्स म्हणजे हैदराबाद स्टेट ह्याच्याबद्दल त्याने लिहिलेलं आहे. तर हा माणूस स्वतः हायकोर्टामध्ये जज होता आणि प्लस त्यांनी नंतर डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन म्हणून त्याने काम केलेलं आहे. म्हणजे एक महत्त्वाची व्यक्ती सय्यद सिराज उल हसन, एक ऑथेंटिक पर्सन. तर ह्यांनी त्या हैदराबादमध्ये असणाऱ्या निजामच्या प्रांतात असणाऱ्या महादेव कोळ्यांच्याबद्दल काय म्हणलेलं आहे, तर मी तुम्हाला मराठीत सांगतो की महादेव कोळी आणि मल्हार कोळी या दोन जमाती निजाम राज्याच्या पश्चिमेकडील भागातील बालाघाटात आणि महादेव डोंगरामध्ये राहतात. म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी ही दोन जमात हे निजामच्या पश्चिम भागाकडे असणारे जे काही बालाघाट आहेत किंवा महादेवाचे डोंगर आहेत, म्हणजेच आजचे मराठवाडा, बेरार किंवा हे सगळ्या गोष्टी, तर याच्यामध्ये राहतात. आणि ते त्यांचे पारंपरिक वस्तीस्थान आहेत. त्यांचे पारंपरिक कोळी म्हटलं की म्हणजे ह्या भागामध्ये कोळी म्हटलं की निजामचं प्रांत, तिथलं त्यांचं मूळ वस्तीस्थान आहे, पारंपरिक वस्तीस्थान आहे, असं या ठिकाणी सय्यद सिराज उल हसन या व्यक्तीने सांगितलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेन्सस ऑफ इंडिया 1921 हैदराबाद स्टेटचा, बरोबर, पान नंबर 248, याच्यामध्ये मोहम्मद रहमतुल्ला या व्यक्तीने लिहिलेलं आहे, बरोबर. तर हैदराबादच्या स्टेटमध्ये असणाऱ्या कोळ्यांच्याबद्दल काय लिहिलेलं आहे मी मगाशी वाचून दाखवलं, तेच ह्या सेन्ससमध्ये लिहिलेलं आहे. कोळीज, बरोबर, कोळीज अ ग्रुप ऑफ कल्टिवेटर अँड फिशरमॅन, म्हणजे जी लोक शेती पण करतात आणि मासेमारी पण करतात. मासेमारीचं व्यवसाय नाही पण मासेमारी करतात, बरोबर.
अ ग्रुप ऑफ कल्टिवेटर्स अँड फिशरमॅन ऑफ मिक्स्ड डिसेंट न्यूमरस इन वरंगल अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. वरंगल म्हणून एक जिल्हा असेल हैदराबादमध्ये, आज ते महाराष्ट्रात आलेलं नाही, तर ते हैदराबादमध्ये गेलं असेल. महाराष्ट्र नंतर औरंगाबाद नंतर महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. म्हणून वरंगल आणि औरंगाबादमध्ये की मासेमारी करणारे आणि शेती करणारे असे कोळी समाज राहतोय. पुढं म्हटलेलं आहे दी कोळीज आर डिवायडेड इंटू सेव्हरल एंडोगाम्स ट्राईब्स. कोळ्यांच्यामध्ये भरपूर असे का आहे किंवा एकच रक्तातील वेगवेगळे सब कास्ट आहेत, सब ट्राईब्स आहेत, भरपूर ग्रुप आहेत, छोटे छोटे ग्रुप्स आहेत. बट ओनली 2 ऑफ दीज, परंतु त्याच्यातले 2च, फॉर एक्झाम्पल मल्हार कोळी आणि महादेव कोळी आर फाउंड इन दीज डोमिनॉन्स. ह्या औरंगाबादमध्ये फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळीच आढळतात. भरपूर कोळ्यांच्यामध्ये भरपूर ग्रुप आहेत, तरीसुद्धा औरंगाबादमध्ये मात्र फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळी आहेत, असं इथं कोण म्हणतोय? मोहम्मद रहमतुल्ला. बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे. बरोबर. याच्यामध्ये 1922ला एन्थोविन 200 पेज नंबर 254 वरती म्हणलेले. तर RV एन्थोविनबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे सुप्रिडंट होते. बरोबर. सुप्रिडंट ऑफ एथनोग्राफी बॉम्बे प्रेसिडेन्सी असं त्यांचं काम होतं. आणि हे जे काही त्यांनी रिपोर्ट तयार केलेले द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे, तर हे शासनाच्या आदेशावरून तयार झालेले आहे. शासन त्यांना आदेश दिला होतं की बाबा आपले बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये, म्हणजे त्या काळचं बॉम्बे प्रेसिडेन्सी ज्याला आत्ता आपण महाराष्ट्र म्हणतो, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये की कोणकोणत्या जाती आणि जमाती इथं राहतात त्यांच्याबद्दल तुम्ही संशोधन करून एक संदर्भ ग्रंथ तयार करा, असा शासनाचा आदेश होता. त्या काळचा गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बेचा आदेश होता. आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक तयार केलेले, संदर्भ ग्रंथ तयार केलेले 1922ला. आणि त्याचं म्हणणं मी मराठीमध्ये सांगतो. जे महादेव कोळी आज सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार्यावरती किंवा मुळशीपासून नाशिकच्या त्र्यंबकपर्यंत पसरलेले आहेत, तसेच उत्तर कोकणामध्ये किंवा जव्हारमध्ये वास्तव्यास आहेत, ते पूर्वी निजाम राज्यातील बालाघाट व महादेव डोंगर रांगामध्ये वास्तव्यास होते. त्यांचे परंपरागत वसतिस्थान बालाघाट व महादेव डोंगर रांगा आहेत. तर याचं म्हणणं आहे किंवा ह्या पुस्तकामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये मुळशी किंवा त्र्यंबकेश्वर म्हणजेच पुणे, नाशिक, अहमदनगर, ओके, ह्या जिल्ह्यांच्यामध्ये जी काही महादेव कोळी तुम्हाला आढळतात, तर हे पूर्वी निजामच्या प्रांतामध्ये होते, म्हणजे निजामच्या राज्यामध्ये होते. निजामचं राज्य ह्यांचं मूळ वसतिस्थान आहे आणि तिथून ही लोक डोंगरातून ती स्थलांतरित झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी तेच म्हणलेलं आहे. जरी म्हणलं असेल तरी त्या पुराव्याला महत्त्व आहे. किती लोकांनी म्हटलं ह्याला फार महत्त्व आहे. म्हणून मी वारंवार त्याच वाक्य वाचून दाखवतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल, 1968 मध्ये हे प्रकाशित झालेले. पान नंबर 74 वरती, पान नंबर 74 वरती काय म्हटलेलं बघा की महादेव कोळी ट्राईब इज मेनली कॉन्सन्ट्रेटेड इन नाशिक, पुणे, अहमदनगर अँड ठाणा डिस्ट्रिक्ट. According to McIntosh, the original home was the hills of Mahadev and Balaghat, from where they came to the present habitation. म्हणजे महादेव कोळी मेनली कॉन्सन्ट्रेटेड, प्रामुख्याने ती एकत्रित आलेले आहेत. कुठे एकत्रित आलेले आहे? महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर आणि ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये. लक्षात घ्या, प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे. प्रामुख्याने म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये तिथं ती लोक एकत्र आलेले आहे. याचा अर्थ इतर ठिकाणी नाही असं होत नाही. मेनली कॉन्सन्ट्रेटेड.
ठीक आहे, आम्ही मान्य करू, तिथं जास्तीत जास्त घनदाट ह्याच्यामध्ये ते राहतात, एकच परिसरामध्ये भरपूर लोक राहतात, परंतु इतर जिल्ह्यामध्ये राहत नाही असं त्याचा अर्थ होत नाही. इतर जिल्ह्यामध्ये तुरळक प्रमाणे डिस्पर्स्ड आहे असं त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. तर मेनली कॉन्सन्ट्रेटेड इन नाशिक, पुणे, अहमदनगर आणि ठाणे डिस्ट्रिक्ट. आणि अकॉर्डिंग टू मिकॅन्टोश देअर ओरिजिनल होम वॉज हिल ऑफ महादेव अँड बालाघाट. बरोबर. तर तिथं ते सगळे लोक होते, पण ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येऊन तिथं एकत्रित राहतात असं ते ह्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल या पुस्तकामध्ये म्हणलेले, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. महाराष्ट्र शासनाचं प्रकाशन आहे. महाराष्ट्र शासन सांगतोय की तिकडून ते आलेले आणि प्रामुख्याने तिथं राहतात. याचा अर्थ कमी प्रमाणामध्ये, तुरळक प्रमाणामध्ये, डिस्पर्स्ड प्रमाणामध्ये हे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा राहतात, हे आपण सिद्ध होतो ह्याच्यातनं. त्यानंतर सेन्सस ऑफ 1961 महाराष्ट्राचा 1961चा जो सेन्सस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच म्हटलेलं आहे की व महादेव कोळी जमातीची मूळ वसतिस्थान महादेव डोंगर व बालाघाट डोंगर रांगेत निजामच्या पश्चिमेस आहे. निजामच्या पश्चिम भागामध्ये हे महादेव कोळी आणि महादेव कोळ्यांची हे मूळ वसतिस्थान आहे. तेच वाक्य इथं सेन्सेसमध्ये म्हटलेले पान नंबर 15 वरती. त्याचबरोबर मित्रांनो की गॅजेटियर्स, ब्रिटिश कालीन जे गॅजेटियर्स होते, इंग्रजांनी जे गॅजेटियर्स लिहिले. गॅजेटियर्स म्हणजे काय की त्या जिल्ह्यामध्ये कोण कोण राहतात, किती लोकसंख्या आहे, की त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, किती गाव आहेत, कोणकोणते व्यवसाय करतात, किती डोंगर आहेत, किती जनावर आहेत, किती माणसं आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारची जाती आहेत, बरोबर, किती कारखाने आहेत, हे सगळ्यांचा जो हिशोब मांडलेला आहे. किती स्त्री आहेत, किती पुरुष आहेत, किती शिक्षित आहेत, किती अशिक्षित आहेत, किती अंध आहेत, किती अपंग आहेत, किती मतिमंद आहेत, हे सगळ्यांचा जो इतिहास मांडला जातो. तर त्या जिल्ह्याचं सगळं डाटा जिथं लिहिला जातो त्याला आपण जिल्हा गॅजेटियर्स आपण म्हणतो, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स. तर ह्या डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्समध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. कुठल्या डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्समध्ये म्हटलेलं आहे? रत्नागिरीचा डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स 1880, अहमदनगरचा डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1881, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1881, नाशिक डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1883, ठाणे डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1882, सोलापूर डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1884, औरंगाबाद गॅजेटियर 1884, बॉम्बे डिस्ट्रिक्ट गॅजेटियर 1909. ह्या सगळ्या डिस्ट्रिक्ट गॅजेटियरमध्ये तेच म्हटलेलं आहे. ही सगळी महादेव कोळी, ह्या जिल्ह्यातली महादेव कोळी हे काय केलं की निजामच्या प्रांतातून स्थलांतरित झालेले, ओरिजिनल तिकडून ही लोक आलेले आहेत असं प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये पुन्हा त्याच वाक्य वाचून दाखवण्यामध्ये काय अर्थ नाही, पण तुमच्या हे लक्षात आलं असेल तर हे मूळ वसतिस्थान त्या ठिकाणी.